हो हाय बघ हाय बघ हाय बघ हाय बघ हाय का कुठे गेलं? तर कसं आहे मित्रांनो, आज सकाळ सकाळी मी आणि माझी मम्मी रानात आलो होतो बघा. त्याचं कारण म्हणजे 4-5 दिवसाच्या पाठीमागं आपण बाजरी सरमाट तोडायला लागलो होतो. तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, तोडलेलं सगळं सरमाट आज आपल्याला रानाच्या बाहेर काढून घ्यायचं होतं बघा. पटापट तेवढं सरमाट बाजूला काढून घेतलं. हो हाय बघ हाय बघ हाय बघ हाय बघ हाय का कुठे गेलं? कुठे आहे का? हो ती गेला गेला. तर शेतकरी मित्रांनो, रानातले कामं करत असताना नीट आणि काळजीपूर्वक कामं करा. आम्ही सकाळी बाजरीचं सरमाट गोळा करायला आल्यानंतर अक्षरशः त्या पेंडीखाली एक साप होता आणि पेंडे उचलल्यानंतर तो मला दिसला, म्हणून बरं झालं. काय चावला वगैरे काय नाही तसं, आणि तो त्याच्या मार्गी गेला. पण सहसा शेतकरी मित्रांनो, कामं करताना शेतातले काळजीपूर्वक करा बघा, एवढंच मला तुमचं सांगणं आहे. त्याच्यानंतर आता ही गवारीची झाडं दिसतील का नाही मित्रांनो, हे उपसण्याचं कारण म्हणजे न टाकता गवारी आमच्या रानात ऑलरेडी उगवली होती बघा. आणि त्याला गवारी पण मस्त लागली होती, उपसू वाटत नव्हती, पण त्याला कारण पण तसं आहे मित्रांनो. आज येणार होता ट्रॅक्टर लोटरायला, त्यासाठी गवारीची झाडं उपसली तसं घरी पण घेऊन चाललो, कारण 4 शेरड हाती खातेली म्हणलं. तिथनं परत गावात आलो. गावात येण्याचं कारण म्हणजे आपल्याला घरचं जर छाटछूट बाजार घ्यायचा होता, तेवढा बाजार घेतला आणि घरी निघालो. घरी आल्यानंतर मित्रांनो आपण लागलो तो बूट द्यायला, कारण आपलं बूट लई दिवस झालं आपण काय धुलं नव्हतं, चारी बाजून घाण झालं होतं. त्याला साबण आणि ब्रश लावून ओके मध्ये चकाचक धुवून घेतलं बघा एकदाच.